मंत्र्यांच्या बंगल्यासमोर कुत्र्यांचे भटके जे कुत्रे आहेत त्यांच्या वावर एका अर्थानं दिसत आहे. मी सध्याच्या घडीला नागपुरातील सरकारी बंगला असलेल्या रवी भवन या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर बघितलं असेल तर जे भटके कुत्रे आपल्याला एकंदरीत दिसत आहे. संपूर्ण इथं जर बघितलं असेल तर सरकारी गाड्या आहेत आणि या कुत्र्या संदर्भात जर बघितलं असेल तर येथील रवी भवन जे प्रशासनाला याचा मोठा त्रास इथं सहन करावा लागतो. या संदर्भात त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला सुद्धा पत्र लिहिलं, मात्र या संदर्भात कुठलीच कारवाई एका अर्थाने झाली नाही. आशिष जयस्वाल यांनी खुद्द स्वतः पत्र लिहिलं होतं पालिका प्रशासनाकडे की या भटकंती जे कुत्रे आहेत त्यांच्यावर कुठेतरी बंदोबस्त करावा. मात्र आपण जर बघितलं असेल तर या कुत्र्यांमुळे प्रचंड त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. अनेक अपघात सुद्धा या ठिकाणी झाल्याचे तिथं आपल्याला दिसत आहे. रवी भवन जे परिसर आहे हे कॅबिनेट मंत्र्याचे निवासस्थान आहे. विधानसभा अध्यक्ष असतील, विधान परिषद सभापतीचे सरकारी बंगले या ठिकाणी आहेत आणि आपण बघू शकता की नागपूर दौऱ्या दरम्यान हिवाळी अधिवेशनात काळात इथे यांचा मुक्काम सुद्धा असतो. वरिष्ठ अधिकारी या दौऱ्यात थर्मान असतात, मात्र सर्व प्रोटोकॉलच्या दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्याची कायमस्वरूपी इथे ठाण मांडल्याच्या सध्याच्या घडीला आपल्याला चित्र दिसत आहे. या संदर्भात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्वतः बांधकाम विभागाचे शाखा अभियंता त्यांना पत्र सुद्धा लिहिले होतं, मात्र याकडे महानगरपालिका प्रशासन आहे ते दुर्लक्ष करीत आहे. सध्याच्या घडीला मी याच ठिकाणी आहे. आपण बघू शकता की असे याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी जे आहेत तसे भटकंती कुत्रे जे आहेत जे इथं वावर करत असतात. या संपूर्ण परिसरात जे आहेत मोठ्या प्रमाणात कुत्रे आहेत आणि त्यामुळे अनेक लोकांचे या कुत्र्यामुळे अपघात सुद्धा झालेले आणि त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र एकंदरीतच दिसत आहे. तेजस मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.